शेतकऱ्यांसाठी नव्यानं मदतीची घोषणा करण्यात आली आहे। जून ते सप्टेंबर या दरम्यान नुकसानाची मदत दिली जाणार आहे। मृत जनावरांच्या मर्यादेची अट सुद्धा शिथिल करण्यात आली आहे। पुरामध्ये मृत पावलेल्या सर्व जनावरांची भरपाई दिली जाईल। सर्व पशुपालकांसाठी सरसकट मदतीची घोषणा करण्यात आली आहे। गोठ्याच्या नुकसानीसाठी सुद्धा मदतीची घोषणा करण्यात आली आहे। राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट आलेलं आहे। 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा दिला गेलाय। अनेक भागात गारपिटीचाही अंदाज वर्तवला गेलाय। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बारामती शहरासह तालुक्यामध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलेला आहे। द्राक्ष डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे। ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीवरती हवामान बुरशीजन्य रोगाची टांगती तलवार आहे। भाजीपाला, धान्य आणि फळबागांवरती विविध रोगांचा मोठा प्रादुर्भाव होण्याची भीती व्यक्त केली जाते। तरंगल शिवारामध्ये ज्वारीवरती लांबकानी काळी गोसावीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। कृषी शास्त्रज्ञांकडून पाहणी करण्यात आली। पुढारीच्या वृत्तामध्ये दखल घेण्यात आली। रोग नियंत्रणासाठी मार्गदर्शन केले जाणार। कंधार तालुक्यामध्ये केवळ 5213 हेक्टरवरती ज्वारीची लागवड करण्यात आली। ज्वारीचा पेरा घटल्याने गरिबाच्या भाकरीची चव झाली महाग, भाव 6000 रुपयांवर। शक्ती सदन ठरेल महिलांसाठी कवच। शक्ती सदन 29 प्रकल्प जालन्याचा समावेश असून प्रस्ताव मागविले। पुन्हा सलग 2 दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार, गारपिटीचाही इशारा देण्यात आलेला आहे। हवामान विभागाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। 31 मार्च ते 1 एप्रिलला बरसणार अवकाळी पाऊस। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सलग 2 दिवस पुन्हा वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेली असून 31 मार्च व 1 एप्रिलला अवकाळी पाऊस बरसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। प्रधानमंत्री आवास योजनेची महापौरांच्या हस्ते भव्य लॉटरी सोडत घरकुलासाठी संगणकीय पद्धतीने लाभार्थी निवड केली जाणार। पारदर्शकतेसाठी माजी न्यायाधीशांसह तज्ज्ञ समितीच्या देखरेखीखाली प्रक्रिया। अक्कलकोट येथे स्वामीनगरीला जाणवणार नाही पाणी टंचाई। नगरपालिका प्रशासन कुरनूर धरणामध्ये 80% जलसाठा। वन्य प्राण्यांनी छेडले असून वन विभागाने सांभाळले। नुकसानग्रस्तांना 16.38 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। युद्ध, पाऊस या दुहेरी संकटामध्ये सापडली फळपिके। सांगली जिल्ह्याला बसला मोठा फटका। पालेभाज्यांचे दर अजून सुद्धा स्थिर आहे। ड्रोन तंत्रज्ञानामुळे शेतीला नवे पंख। कृषी विभागाचा पुढाकार घेतला असून सांगली जिल्ह्यामध्ये औषध फवारणीसह इतर कामांमध्ये वापर केला जातोय। बोगस ज्वारी बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते। उंची 1.5 फुटांवरती खुंटलेली असून धान्य नाही, कळवा सुद्धा नाही, दुहेरी फटका बसत आहे। शेती मशागतीची कामे डिझेलअभावी खोळंबलेली असून पिंपळगाव रेणुकाई परिसरामध्ये ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळेना, अडचणी सुद्धा वाढलेल्या आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन। शेडनेटमधून टोमॅटो मिरचीचे यशस्वी उत्पादन घेण्यात आले। अंढेरा गावामध्ये सेवानगर शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग। ड्रायपोर्टला महसूल थकबाकीचा फटका बसलेला असून 495 एकर प्रकल्पाला सील करण्यात आले। 52 लाखांचा जमीन महसूल थकवलेला असून तहसीलदारांच्या कारवाईने प्राधिकरणाची नामुष्की। आता महाराष्ट्रामध्ये महाआयडी सर्व सेवा उपलब्ध होणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। 150 दिवसांच्या कामगारीचे पुरस्कार। मुख्यमंत्री बळीराजा शेत पानन रस्ते योजनेअंतर्गत 10,000 रस्ते बांधकामाचे नियोजन करण्यात आले। पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतला सविस्तर आढावा। ई-केवायसी अभावी अकुशल कामगारांच्या मजुरीवरती गदा। 31 मार्च ही अंतिम मुदत देण्यात आलेली आहे। विभागामध्ये 2 लाखांपेक्षा अधिक कामगारांचे ई-केवायसी प्रलंबित आहे। तेवढ्यामध्ये 7 मेगावॅट सौर प्रकल्पाचे लोकार्पण। 1316 कृषी पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा। बळीराजासाठी मोठा दिलासा मिळणार आहे। हंजगी येथे शेतातील सोलर पॅनल संचला आग लागलेली असून 2.5 लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे। 22 एकर ड्रीप लॅटरसह 280 खतांची पोती जळून खाक झाली। शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, खासदार शिंदे यांची लोकसभेमध्ये मागणी करण्यात आली। गारपिटी आणि अवकाळी पावसामुळे शासनाने तातडीने मदत द्यावी, अशा प्रकारची मागणी खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेमध्ये केलेली आहे। ज्वारीचे उत्पादन घटल्याने भाव वाढलेले आहे। सध्या ज्वारीला 5000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळतोय। सर्वसामान्यांची भाकरी मात्र होते महाग।
खंडित वीज पुरवठ्याने शेतकरी त्रस्त झालेले असून सुपणे विभागातील शेतकऱ्यांचे मुंढे महावितरण कंपनीला निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला. भोंदू खरा चालवत होता इंटरनॅशनल हवाला रॅकेट. दुबईपर्यंत धागेदोरे होते. बडे भक्त आणि अधिकाऱ्यांचे सुद्धा कवच होते. कोणत्याही क्षणी तपास ईडीच्या प्रवेशाची शक्यता असून 1500 कोटींचे आर्थिक साम्राज्य. हापूस आंब्याचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जाते. बदलत्या हवामानाचा बागायतदारांना मोठा फटका बसतोय. युद्धजन्य परिस्थितीने निर्यातही ठप्प झालेली आहे. महाराष्ट्राच्या महसुलामध्ये विक्रमी 35% वाढ झालेली असून जीएसटी, मुद्रांक नोंदणी, प्राप्तिकर वसुली जोमामध्ये महाराष्ट्र देशामध्ये अग्रस्थानी. इतर महसुलात सुद्धा वाढ झालेली आहे. डिजिटलायझेशन, मायक्रो फायनान्सिंगचा परिणाम होतोय. कोकणामध्ये काळ्या मिरीची वाढती व्यावसायिक लागवड. नव्या जाती उपलब्ध झालेल्या असून लागवड क्षेत्र पोहोचले 555 हेक्टरवरती. वायद्यांचे फ्युचर वर्षभर लांबणीवरती. सेबीचा निर्णय. 7 शेतीमालांच्या वायदेबंदीला 6व्यांदा मुदतवाढ मिळाली. लिंकिंग फोफावले. कृषी विभाग मात्र संभ्रमावस्थेमध्ये. नियमावलीच नसल्यामुळे कारवाई थंड बस्त्यामध्ये. इराणचे अणुप्रकल्प लक्ष्य. इस्रायलकडून 2 ठिकाणी हल्ले करण्यात आले. इराणचे सुद्धा जोरदार प्रत्युत्तर. सौदीमधील लष्करी तळावरती इराणचा हल्ला करण्यात आला. यामध्ये 15 अमेरिकी सैनिक जखमी झालेले असून जहाजाला सुद्धा लक्ष्य करण्यात आले. इराणचे दावे अमेरिकेने फेटाळलेले आहे. तर इस्रायलच्या 50 लढाऊ विमानांचा एअर स्ट्राईक. अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणी टार्गेट करण्यात आले. अमेरिकेचे सैन्य दाखल झालेले असून इराणचा इशारा. ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमामध्ये सार्वजनिक बांधकाम अव्वल. मनीषा पाटणकर, म्हैसकर यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. 1.13 लाख शेतकऱ्यांची निवड करण्यात आली. निधी वितरणाचा वेग मात्र संत असून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना मोजक्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ देण्यात आला. हरभऱ्याचे उत्पादन 30.5 लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. किमती दबावाखाली शेतकऱ्यांनी योग्य वेळी विक्रीचे नियोजन करावे. महान परिसरामध्ये हरभरा काढणी अंतिम टप्प्यामध्ये आलेली असून जानेवारी महिन्यामध्ये पेरणी केलेल्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. 8 ते 10 क्विंटल उत्पादन एका एकरामध्ये झालेले आहे. रोहियो मजुरांची सुद्धा होणार आता फेस ऑथेंटिकेशन. 1 एप्रिलपासून होणार नियमांची अंमलबजावणी. रोहियोची वैयक्तिक स्वरूपाची कामे पूर्ण केली जाणार. कृषी निरीक्षकांची संख्या घटलेली असून शेतकऱ्यांची फसगत कशी थांबेल. यंदा बियाणे तपासणीवरती होणार परिणाम. मात्र खरीप हंगामातील गैरप्रकार रोखणार तरी कसे. 31 मार्चपर्यंत UDID कार्ड लिंक करा, अन्यथा दिव्यांगांचे अनुदान बंद होणार. डेडलाईनचा धक्का दिला. 5809 दिव्यांग अजूनसुद्धा अपडेटेशनपासून दूर आहेत. सामान्यांचे सोडा हो. पंचायत समिती बिल 25,000हून थेट 1,46,000 रुपयांवरती आले. वाढीव वीज बिलाचा सावळा गोंधळ थांबेना. गारपिटीमुळे 600 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून 1,84,800 रुपये नुकसान भरपाईची मागणी केली जाते. ग्रामीण भागामध्ये 1.25 लाख देऊन सुद्धा सालगडीच मिळेना. देऊळगावराच्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसमोर सालगडी मिळणे मोठे आव्हान झालेले आहे. गावरान आमरस झाला दुर्मिळ. वातावरण. वृक्षतोडीचा फटका बसला. ग्रामीण भागामध्ये आमराया नष्ट होण्याच्या मार्गावरती असून गावरान आंब्याचे अस्तित्व धोक्यामध्ये सापडले. पेट्रोल डिझेल टंचाईमुळे शेतीच्या कामांना लागलाय ब्रेक. मशागतीसह हळद काढणीचे कामे खोळंबलेली आहे. इंधनाभावी शेतीचे कामे ठप्प झाली. वाढत्या तापमानाने आंबिया बहाराला लागली प्रचंड गळती. उत्पादनामध्ये येणार मोठी घट. पोषण आहार योजना शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरते. गॅस सिलेंडर टंचाई. अन्न शिजवणार तरी कसे. विद्यार्थी राहणार वंचित. अमरावती जिल्ह्यामध्ये 73,000 खातेदारांचे 798 कोटी रुपयांचे पीक कर्ज थकीत असून कर्जमाफीमध्ये जिल्हा बँकेची सद्यस्थिती. नियमित 49,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. रब्बी ज्वारी, मक्याची शासन खरेदी ही 1 मे पासून चालू होणार. नोंदणीसाठी 1 ते 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागामधील शेतकऱ्यांचे हक्काचे रस्ते होणार मोकळे. आता लक्ष अंमलबजावणीकडे. पानद रस्त्यावरती अतिक्रमण करणाऱ्यांवरती होणार कठोर कारवाई. रेती वाहतूक परवाना मुदत संपलेली असून घरकुलधारकांचे बांधकाम रखडलेले आहे. मोफत रेती उपलब्ध करून देण्याची लाभार्थ्यांकडून मागणी केली जाते. दुहेरी फायदा होतोय. मोहफुल बहरामध्ये भावसुद्धा जोमामध्ये. 50 रुपये किलो दराने खरेदी केली जाते. गरिबांच्या ताटावरती गॅसचे संकट असून निम्म्या शिवभोजन केंद्रांना टाळे लागलेले आहे. महिलांचा रोजगार बुडालेला असून गरजू नागरिकांसह विद्यार्थ्यांची वाढली अडचण.
गडचिरोलीमधील वर्धा परिसरामध्ये गारपिटीचा तडाखा बसलेला असून धान तसेच मक्याचे मोठे नुकसान झालेले आहे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते. 0% व्याजासाठी 31 मार्चपूर्वी पीक कर्जफेड अनिवार्य असणार आहे. शासनाच्या विविध योजनांपासून राहावे लागेल वंचित. गोंदिया जिल्ह्यामध्ये मृत महिलेच्या नावाने जमीन विक्री केली गेली. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बनावट व्यक्ती उभी करून फसवणूक करण्यात आली. वैनगंगेच्या पात्रामध्ये 15 दिवस पुरणार एवढेच पाणी साठा आहे. नागरिकांनो, पाण्याचा वापर जरा जपून करा. नदीतील पाणी पातळी खालवते. गोंदिया जिल्ह्यामध्ये 546 ग्रामरोजगार सेवकांचे मानधन रखडलेले असून 6 महिन्यांपासून प्रतीक्षा आहे. सुधारित मानधनाची मागणी केली जाते. रासायनिक खतांचा वापर हा जोरामध्ये होत असून शेताचा हरवतोय कस. वारेमाप खतांच्या वापराने जमिनीची सुपीकता घटलेली आहे. मानवी आरोग्याला सुद्धा घातक ठरत आहे. 2 तासांमध्ये मीटर काढून नेले तरी सुद्धा 1000 रुपये बिल दिले. यवतमाळ जिल्हा ग्राहक आयोगाची दिशाभूल केली जाते. वीज कंपनीला चपराक. शेतकऱ्यांना 50,000च्या मदतीची प्रतीक्षा असून नियमित परतफेडीच्या मार्गदर्शक सूचनाच नाही. शासनाकडून अध्यादेश निघणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. 7 वर्षानंतर 3 पटीने वाढले सालगड्यांचे भाव. शेतीचा खर्च हा भरमसाठ वाढलेला असून शेतमालाचे भाव मात्र कोसळलेलेच आहे. त्या 1108 दूध संस्थांच्या पाठीशी राहण्याचा गोकुळ संचालकांचा निर्णय असून संचालक मंडळाची बैठक संपन्न झाली. वाडी वस्त्यांवरील छोट्या संस्थांपुढे संघाची उभारणी. कासारी धरणामध्ये 56.55% पाणीसाठा उपलब्ध असून ऑगस्टपर्यंत काटकसरीने पाणी वापरावे लागणार. युद्धामुळे आंबा निर्यात ठप्प झालेली असून आंबा खरेदीवरती परिणाम होतोय. बाजारामध्ये दर गडगडले. 3 दिवसामध्ये 45,000 आंबा पेट्या विक्रीला आल्या. शेततळ्यांना बनवू नका मृत्यूचे सापडे. 10 वर्षांमध्ये 40 जणांचा मृत्यू झालेला असून शेततळी सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. पट्टीच्या पोहणाऱ्यांचेही होते दमछाक. ग्रामपंचायत प्रशासकांना आर्थिक धोरणात्मक निर्णयास मनाई दिली जाते. खंडपीठाचे आदेश देण्यात आले. जळगाव जिल्ह्यामध्ये 783 ग्रामपंचायतीवरती माजी सरपंच आहेत प्रशासक. अयोध्यानगरामधील नाल्यामध्ये पुन्हा आला केमिकलचा पूर. नाल्यातील विषारी पाणी थेट गिरणा नदीमध्ये. प्रत्येक वर्षी घडते घटना. निमगुड येथे 87 लाखांच्या जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण करण्यात आले. 87 लाखांची पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला. कालव्याची दुरुस्ती न झाल्याने पाणी वाया गेले. शेतकऱ्यांच्या मध्ये मोठे नुकसान झाले. कालवा पूल पाटचारी दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. गळती उशिरा आवर्तनामुळे वाढल्या अडचणी. नंदुरबार जिल्ह्यातील सिंचनाच्या रखडलेल्या प्रश्नावरती विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा आवाज नाही. बोगस उपसा योजनांमुळे कुकडीचे पाणी टेलकडील भागासाठी मृगजळ. पिकांसाठी आता आवर्तन मिळणे अवघड झालेले असून घोडमधून एका आवर्तनाची शेतकऱ्यांना आशा व्यक्त केली जाते. शिवभोजन केंद्राची 8 महिन्यांची प्रतीक्षा संपलेली असून 3 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अहिल्यानगर परिसरामध्ये एलपीजी तुटवड्याचा फटका बसतोय. जिल्ह्यामध्ये 37 शिवभोजन केंद्र आहेत. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.